असू नका. गेट आणि शेड उघडून ठेव. मागची घेऊ नावाला करावं. नंतर मग तुझी चंद्रकांत श्रावण करते. एक शेतकरीने आणि अधिकारी मॅडम आपल्याकडे नोंद जीव ही नोंद महत्वाने तुम्ही काय महत्वाने. चला आता चालतीवरल्या हवामान खात्याने कळवल्यानुसार दिनांक 30 ते एप्रिल 4 पर्यंत पाऊस म्हटले आहे. त्यानुसार काल दुपारी 1:30 वाजता वादळी वाऱ्यासह गारपीट नुकसान झाले. पाऊस झाला, मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. जवळजवळ परिपक्व झाले कांदा, गहू, हरभरा, मका यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली. आम्ही आज आता मस्जिद पिंपळेर या गट शिवारात गट नंबर 154 मध्ये उभे आहोत. त्या गट शिवारामध्ये हे काढण्यात आलेले कांदे पूर्णतः पाण्यामध्ये पूर्ण भिजलेले होते. काल गार होती. या संपूर्ण वातावरणामध्ये काल गार होती. पावसामुळे खूप मोठे नुकसान झाले. त्याप्रमाणे गहू हा पूर्णपणे काल आडवा झालेला आहे. त्याला काढण्यास फार प्रॉब्लेम येणार आहे. तसंच गहू, हरभरा, आंबा यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले. तरी आम्ही कालच प्रशासनाला कळवले होते. त्या कळवल्यानुसार गावाचे तळाटे आप्पा, बैरा आप्पा, तसेच सर्कल मॅडम, खिलारी मॅडम, तसेच सामोरेचे तळाटे आप्पा, आयरे साहेब हे सगळे ते शेतकरी इथं पंचनामा आलेत. प्रत्यक्ष त्यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे. तसंच आमचं कांदा, माझं वैयक्तिक स्वतःच आता 2.5 एकर कांदा आणि 2 एकर गहू होता, तो पूर्णतः नुकसान झालेलं आहे. तसंच अर्धा एकर हरभरा होता, आंब्यांचे नुकसान झालेलं आहे. तसंच आम्हाला एकच अपेक्षा आहे, शासनाने इतर पंचनामा शासन दरबारी रिपोर्ट करून आम्हाला योग्य ती नुकसान भरपाई मिळावी एवढी सर्व परिसरातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. ग्राम महसूल अधिकारी बैरम आप्पा, काल झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपीटमुळे मी मस्जिद पिंपळेर या शिवारात तलाठी आज प्रत्यक्ष पाहणी साहेबांच्या, तहसीलदार साहेबांच्या आदेशान्वये प्रत्यक्ष पाहणी करत असताना बरेच शेतकऱ्यांचे कांदा काढणीला आलेल्या कांद्यांचे नुकसान झाले आहे. तथा गहू, हरभरा आणि मकाचं पण नुकसान झालेलं आहे. तर आम्ही आज प्रत्यक्ष पाहणी करत असताना प्राथमिक स्वरूपात आकडेवारी घेतलेली आहे. आता आम्ही प्रत्यक्ष पंचनामाला सुरुवात करणार आहोत आणि लवकरच आपल्याला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी असे आम्ही शासनाकडे प्रयत्न करत आहोत. मस्जिद पिंपळेर शिवार सोडून अजून इतर ठिकाणी पण बरेच गारपीट व पाऊस झालेला आहे. जसे की जंजाळे, रोहन, सामोडे, पिंपळेर, चिकसे, देगाव या भागात सुद्धा गारपीट सह वादळी वारा व गारपीट सह अवकाळी पाऊस झालेला आहे. शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झालेले आहे. तसे आम्ही पंचनामा लवकरात लवकर करून शासनास अहवाल